माझं स्वतःचं मत असं आहे की भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही त्या ठिकाणी गैरविश्वास किंवा अविश्वास दाखवू नये। कारण आज भारतातल्या चौकशी एजन्सीज या आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत। अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडनं चौकशी करता लोक बोलवले जातात। मला असं वाटतं की ठीक आहे, भावनेच्या भरात कदाचित ते असं बोलले असतील, पण साधारणपणे आपल्या देशातल्या एजन्सीजवर आपण कधी अविश्वास अशा पद्धतीनं दाखवत नाही। याही ठिकाणी दाखवण्याचं कारण नाही। आपल्या सर्वांचेच ते लाडके नेते होते। प्रत्येकालाच असं वाटतंय की त्यांच्या या अपघाताचं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे। ते सत्य निश्चितपणे बाहेर येईल हा मला विश्वास आहे। या संदर्भात त्यांचे जर काही मुद्दे असतील तर ते त्यांनी डीजी सेफ्टीकडे पाठवून दिले पाहिजेत आणि त्या संदर्भात डीजी सेफ्टीने त्याही संदर्भातले जे काही शंका असतील त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की एकूणच शंका व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये। फक्त कुठल्याही राजकीय हेतूने याचा उपयोग होणार नाही आणि आपण अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण करणार नाही। याबाबत मात्र प्रत्येकाने मी कुठल्या व्यक्तीचं बोलत नाही, प्रत्येकाने याबद्दल जरा लक्ष दिलं पाहिजे।